जवळपास 56,000 ठिकाणी वेगवेगळे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मी काल संसदेमध्ये मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना या देशात जी दुर्घटना घडली प्रयागराजला महाकुंभ उत्सवात, महाकुंभ हा आमच्या सगळ्यांसाठी श्रद्धेचा आस्थेचा विषय आहे, धर्माचा विषय आहे. आम्ही सगळेच त्याच्याशी एक भावनिक नात्यानं जोडलेलो आहोत. शिवसेनेचे आमचे अनेक सहकारी कुंभला जाऊन स्नान करून आले. पुढल्या आठवड्यात मी स्वतः जाण्याची योजना आखतो आहे कुंभला. पण शेवटी जी दुर्घटना घडली त्याला कोणीतरी जबाबदार आहे. आणि ज्या पद्धतीनं ही त्या दिवशी भगदड झाली, चेंगराचेंगरी झाली, याची कारणं काय आहेत आणि नक्की किती श्रद्धाळू तिथे मरण पावले, हा माझा प्रश्न होता. मी असं म्हणत नाही की सरकारमुळे झालं किंवा कोणी एक विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही तिकडे 2,000 ते 2,500 लोक त्या दिवसापासून बेपत्ता आहेत. आणि 4 दिवसापूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून प्रेतं काढण्यात आली. तर नक्की मृतांचा आकडा किती आहे? लोकांमध्ये चर्चा आहे की तिथे जी भगदड झाली, 2 ठिकाणी भगदड झाली, चेंगराचेंगरी झाली, तिथे साधारण 1,500 ते 2,000 लोक हे मरण पावले असावेत. आणि मी असं म्हणतोय की तिथे 30,000च्या वर CCTV कॅमेरे आहेत. CCTV कॅमेऱ्याचं फुटेज लोकांसमोर का आणत नाही, जनतेसमोर का आणत नाही, त्यामुळे सत्य कळेल. 2,000 लोक जर आजही त्या दिवसापासून बेपत्ता आहे तर त्यांचं काय झालं? याचा अर्थ 2,000 लोक मरण पावली का? आणि ती नंतर त्यांची प्रेतं सापडत नाहीत किंवा त्यांची कुठे प्रेतं गायब केलीत, याच्यावर सत्ताधारी पक्षाच्या बाकावरून विरोध सुरू झाला. आणि उपसभापतींनी माझा माईक बंद केला. या देशात राष्ट्रपतींच्या भाषणावरती आम्ही जेव्हा काही चर्चा करतो तेव्हा देशातल्या घटनांचा आम्हाला संदर्भ द्यावा लागतो. आणि मी जे सांगतोय ही काही नवीन माहिती नाही आहे. लोकसभेमध्ये अखिलेश यादव यांनी सुद्धा तोच मुद्दा मांडला, आपण पाहिला असेल. संसदेमध्ये सुद्धा काही आमच्या सहकार्याने हाच मुद्दा मांडला. विरोधी पक्षनेते खरगे साहेबांनी हाच मुद्दा मांडला. पण मी बोलायला उभं राहिलो आणि मी हा मुद्दा मांडायला सुरुवात केली तेव्हा गोंधळ सुरू झाला आणि त्यांनी मला बोलण्यापासून रोखलं. हे काही योग्य नाही. आज दिल्लीमध्ये विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पडते. तुम्ही सांगितलं होतं आम्ही तटस्थ आहे, दोन्ही पक्षांनाही पाठिंबा दिला नाही. तुम्ही आम आदमी असेल किंवा काँग्रेस. बघा, देवेंद्र फडणवीस इथे आले, त्यांना तुम्ही असं म्हणालात, प्रश्न विचारला की शिवसेना तटस्थ आहे. तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं की इथे शिवसेनेची 4 मतंही नाहीत. बरोबर ना? इथे 4 मतंही नाहीत. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. EVM मध्ये आमची मतं नसतील, पण बॅलेट पेपरवरती जर मतदान घेतलं असतं तर आमची तुम्हाला किती मतं आहे ते कळलं असतं. आमच्या ताब्यात EVMची मालकी नसल्यामुळे इकडल्या लोकशाहीचे आम्ही मालक नाही आहोत. त्याच्यामुळे आमच्याकडे 400-500 मतं नसतील. पण जर निवडणूक महाराष्ट्र असेल किंवा दिल्ली असेल, बॅलेट पेपरवरती घ्यायची हिंमत फडणवीस यांच्या बॉसेसनी करावी, दाखवावी. मग आम्ही दिल्लीमध्ये आमची किती मतं आहेत, उत्तर प्रदेशमध्ये किती मतं आहेत आणि महाराष्ट्राची तर बातच सोडा किती मतं आहेत, हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. नक्कीच आम्ही दिल्लीमध्ये एक अशी भूमिका घेतली आमच्या पक्षप्रमुखांनी की आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि इंडिया आघाडीचे 2 पक्ष इथे आपापसात लढत आहेत, समोरासमोर. दोन्ही पक्ष मोठे आहेत. एक सत्तेवर आहे, एक मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. आणि मतदारांना ठरवू द्या कोणाच्या बाजूने उभं राहायचं आहे. पण मला खात्री आहे की दिल्लीमध्ये पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांच्या बाजूने इकडला मतदार उभा राहील. काल तुम्ही वर्षा बंगल्याबाबत जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्टीकरण दिलं की मुलीची 10वीची परीक्षा, मी त्यांच्या भूमिकेचं किंवा ते जे काय म्हणतात त्यांचं स्वागत करतो. एकंदरीत महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ जे आहे हा वेड्यांचा बाजार आहे. हा वेड्यांचा आणि आता काय बोलणार तुम्हाला, अंधश्रद्धावाल्यांचा बाजार आहे.
हा प्रश्न पत्रकारांनी मला विचारला की मुख्यमंत्री का राहायला जात नाहीत, तेव्हा मी माझ्याकडली माहिती त्यांना दिली. हा प्रश्न नाशिकच्या पत्रकाराने विचारलेला आहे मला की अद्याप मुख्यमंत्री का जात नाहीत राहायला. याचा अर्थ पत्रकारांमध्ये कुजबूज आहे ना काहीतरी. माझ्याकडे मी सुद्धा पत्रकार आहे, 40-50 वर्ष मी पत्रकारिता करतो, मलाही लोक सांगायला येतात काही गोष्टी. आता मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर जायला पाहिजे कारण ते अधिकृत निवासस्थान आहे. कारण मुख्यमंत्री कोणी झाला तर तो आधी पहिली धाव घेतो ती वर्षा बंगल्यावर. आतापर्यंतचा इतिहास आहे किंवा परंपरा आहे. पण आमचे मुख्यमंत्री जात नाही आहेत, ते जरा ताक फुंकून पितात वर्षा बंगल्याबाबतचं असं मला दिसतंय आणि ते आवश्यक आहे. पण जादूटोणा कायद्याअंतर्गत तुमच्यावर कारवाई व्हावी असं मी काय केलं, माझ्याकडे जी माहिती आहे, जी बाहेर चर्चा आहे त्या संदर्भात जादूटोणाचा जर तुम्हाला काही करायचं असेल तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांवर करा, जे कामाख्या देवीला जाऊन रेडे कापून इथे आले, सत्तेत बसले, काय त्यांच्यावर करा ना. मग प्रधानमंत्र्यांपासून तर सगळ्यांवरती अशा कारवाया कराव्या लागतील. काही विषय श्रद्धेचे असतात आणि काही विषय अंधश्रद्धेचे असतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलं की त्यांची मुलीची 10वीची परीक्षा, मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली येऊ, बरं का, आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली येऊ. सागर बंगला आणि वर्षामध्ये काय 5 पावलाचं अंतर आहे. काय ते सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना. पण ठीक आहे, त्यांनी काही योजना ठरवली असेल, पण त्यांनी तात्काळ मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राहायला जायला पाहिजे. म्हणजे लोकांच्या दृष्टीनं ते सोयीचं होतं. भेटीगाठी असतील, मुख्यमंत्र्यांना भेटणं, कारण मंत्रालयामध्ये सगळ्यांना जाता येत नाही. आपण परवाचा गोंधळ पाहिला असेल. आणि ज्या अंधश्रद्धेविषयी आपण गोष्टी करताय की मुळातच हे सरकार जे आहे, एकनाथ शिंदेचं जे आलं होतं तेच अंधश्रद्धेतून आलेलं आहे, निर्माण झालं होतं एका अंधश्रद्धेतून. आणि त्यानंतर आता जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत ते घोटाळ्यातून झालेले आहेत, EVM घोटाळ्यातून. हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे मी काय सांगतोय हे समजून घ्यायला शहाणा माणूस पाहिजे. हे सगळं हा वेड्यांच्या बाजारामध्ये आम्ही काय सांगतोय, शिवसेनेचे लोक, बाळासाहेब माननीय हिंदुहृदय सम्राटांचे लोक, आम्ही काय सांगतोय त्यांना कधीच कळणार नाही. कारण ह्यांच्या डोक्यामध्ये गुंगी भरलेली, हे गुंगीत आहेत सगळे. काल मुंबईचा अर्थसंकल्प आला आणि 5-5 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्याची प्रक्रिया सुरू झाली. जर एखादं सरकार महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टवर चालवलं जात असेल, मंत्री कॉन्ट्रॅक्ट लेबरसारखे काम करत असतील, तर अशा प्रकारे यांच्या डोक्यात कॉन्ट्रॅक्ट असणारच. बिल्डरांशी कॉन्ट्रॅक्ट, ठेकेदारांशी कॉन्ट्रॅक्ट. पण त्याच्यावरती मुंबईमध्ये आमचे लोक सक्षम आहेत. माननीय आदित्य ठाकरे जे असतील किंवा आमचे महापालिकेचं काम करणाऱ्या किशोरी पेडणेकर असतील, सुनील प्रभू जे असतील, हे सगळे प्रमुख लोक त्याच्यावरती बोलतील. एकीकडे दिल्लीची निवडणूक आहे तर दुसरीकडे मोदीजी हे प्रयागराजला गेलेले आहेत, तिथं कुंभ स्नान भीती आहे. याचा अर्थ त्यांचा प्रचार जो त्यांनी केला, विकासासंदर्भात घोषणा योजना केल्या, तर लोकांपर्यंत पोचलेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे कुंभमेळ्यात आजचा मुहूर्त काढून, आज काय कोणता महान मुहूर्त नाही आहे पंचांगानुसार, आजचा मुहूर्त फक्त दिल्ली विधानसभा निवडणुकांचाच आहे. आणि आज आमचे मोदीजी जात आहेत दिवसभर टीव्हीला गंगेतली त्यांची डुबकी, ज्यांचं सगळं दाखवलं जाईल. खरं म्हणजे निवडणूक आयोग हा निष्पक्ष असेल, निवडणूक आयोग हा निष्पक्ष असेल. निवडणूक आयोगाचं आज मी ऐकलं की आमची बदनामी करतायत. मग तुम्ही निष्पक्षपणे वागा ना. तर त्यांनी सर्व चॅनल्स आणि वृत्तपत्रांना नोटीस दिली पाहिजे की मोदींची डुबकी गंगेतली आजच्या निवडणुकीच्या दिवशी कोणीही आपल्या चॅनलवर दाखवणार नाही. करू द्या ना, मोदींना स्नान करू द्या. मोदींनी जर आम्हाला नेलं असतं सगळ्या खासदारांना तर आम्ही गेलो असतो. एकटे काय जाता, आम्हाला नेलं असतं त्यांच्या ह्याच्यात तर आम्हीही त्यांच्याबरोबर ते पुण्य पदरात पाडून घेतलं असतं. पण निवडणुकीच्या दृष्टीनं दिल्लीच्या त्यांनी आजचा दिवस निवडला. त्यांना उद्याही जाता आलं असतं, त्यांना निकालानंतरही जाता आलं असतं किंवा त्यांना सुरुवातीलाही जाता आलं असतं. पण मुहूर्त त्यांनी काढलेला आहे आजचा 5 तारखेचा. मुख्यमंत्र्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलेलं आहे, उद्धव ठाकरेंसोबतचे संबंध जे आहेत ते खूप खराब नाहीत, पण जवळ येत आहोत किंवा पुन्हा सोबत येऊ अशी स्थिती नाही. नाही, त्याच्यावरती मी कसं बोलणार. व्यक्तिगत नाती महाराष्ट्रामध्ये कायम टिकून असायला पाहिजे, ही राज्याची आमच्या परंपरा आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे महापौर होते किंवा नगरसेवक होते तेव्हापासून आम्ही त्यांना मातोश्रीवर येताना पाहतो आहोत. गडकरी यायचे तेव्हा आमचे देवेंद्रजी बाहेरच्या हॉलमध्ये बसलेले असायचे. तेव्हापासून आम्ही देवेंद्रजींना पाहतो आहे. आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आज ते धोरणात्मक बोलतात भारतीय जनता पक्षासंदर्भात. पण आम्ही त्यांना अनेक वर्ष त्यांच्या जीवनातली परिवर्तन आणि स्थित्यंतरं आमच्यासारख्या लोकांनी पाहिलेली आहेत. मागच्या निवडणुकीत राहुल गांधींचं भाषणानंतर दुबे यांनीही हक्कभंगाची नोटीस दिलेली आहे. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर एखादा खासदार बोलतो त्यानंतर हक्कभंग दिला जातो, हे कितपत योग्य आहे? हे योग्य नाहीच आहे ना. त्याच्यावरती त्याचं समर्थन कोणीच करणार नाही. विरोधी पक्ष नेत्याच्या संदर्भात जर हक्कभंग येत असेल राष्ट्रपतींच्या, मग मोदींचं कालचं भाषण काय आहे? मोदींचं जे कालचं भाषण आहे प्रधानमंत्र्यांचं, प्रत्येक वाक्याला हक्कभंग होऊ शकतो. चला, थँक्यू. हिंदी में दिल्ली विधानसभा निवडणूक है सर. राहुल गांधी इन्होंने भी वोट किया कुछ देर पहले. डॉक्टर एस जयशंकर सब लोग ने वोट किया. आम आदमी पार्टी और कांग्रेस आमने सामने उनके साथ अलायंस में. देखिए, ये ट्रायंगुलर फाइट दिल्ली में हो रही है. भारतीय जनता पार्टी ने तो अपनी प्रतिष्ठा दांव पर लगाई है. प्रधानमंत्री जी हो, अमित शाह जी हो, पूरा केंद्रीय मंत्रिमंडल, पूरे देश भर से लोग लाए थे यहाँ. तो प्रतिष्ठा दांव पर लगी है मोदी जी की और अमित शाह जी की. आम आदमी पार्टी 10 साल से सत्ता पे है. कांग्रेस भी अपनी ताकत, पुरानी ताकत दिखाने की कोशिश कर रही है. लेकिन जो काम इस दिल्ली में हुआ है 10 साल में, आम जनता यहाँ की है. मुझे लगता है कि फिर एक बार लोग आम आदमी पार्टी को चुनकर देंगे. महाराष्ट्र में जो नारा दिया था एक है तो सेफ है, वही नारा दिल्ली के चुनाव में भी हमें दिखाई दिया. क्या होगा? मतलब कि अमेरिका से एक विमान निकला है जहां अवैध प्रवासी हमारे जो है उनको लेकर यहाँ आए हैं. पहले उनको सेव करिए. ट्रंप ने वहाँ के 17 लाख भारतीयों को यहाँ भेजने का जो निर्णय लिया है, अब वो हमारे जो भाई है भारतीय नागरिक है उनको सेव करने की बात करिए. दिल्ली सेफ है, महाराष्ट्र सेफ है, ये आपका चुनावी नारा होता है. आप अनसेफ है. बीजेपी वाले अपने आप को अनसेफ मानते हैं, इसलिए इस प्रकार के नारे देते हैं. सर लास्ट चीज, प्रयागराज पे मोदी जी गए हैं आज यहाँ पे इलेक्शन. देखिए, चुनाव है. लोकसभा के दौरान भी वो तीर्थ यात्रा पे थे. जब हमेशा तीर्थ यात्रा ही उनको बचाती है. हिंदू होट के लिए तीर्थ यात्रा करना, दिन भर पूजा अर्चा करना, अपना टीवी पे दिखना, ये उनका प्रचार का एक साधन है. मोदी कल भी जा सकते थे. मोदी जी हमारे प्रधानमंत्री कल भी जा सकते थे. मोदी जी के साथ आज संसद चल रही है. अगर हमको भी न्योता देते सब पार्टियों को कि आप चलिए कुंभ में डुबकी लगाएंगे, तो प्रधानमंत्री जी के साथ हम भी चले जाते. हमारा भी आस्था का विषय है. आपके साथ हमें भी थोड़ा सा एक सहूलियत मिलती वहाँ, हम भी जाएंगे अभी आगे वाले दिनों में. लेकिन आज पूरा दिन टीवी पे उनका चेहरा दिखेगा. अगर चुनाव आयोग निष्पक्ष है, इम्पार्शियल है, तो आदेश देना चाहिए मोदी जी की डुबकी आज नहीं टीवी पे कल दिखाइए, टुमारो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.